हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देव निजो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा पृथ्वी भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच अर्जुनस्तीर्थयात्रायां पर्यटन्नवतीं प्रभु गतः प्रभासमश्रूणु व्यमातुले युंसात्मनः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे आता या ठिकाणी त्याने अर्जुन यांचा विवाह सुभद्रेशी कसा झाला या संबंधीचे विवरण करायला सुरुवात केली. राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज ही आम्ही असं ऐकलं की ब्रह्मण वेदोतुम इच्छामस्व सर्व रामकृष्ण यो हो. राम आणि कृष्ण, बलराम दादा आणि गोपाल कृष्ण यांच्या बहिणीचं म्हणजे सुभद्रेचं अर्जुनाने हरण केलं. हे का केलं आणि यावेळेला बलराम दादानी त्यांच्यासोबत युद्ध करण्याचा प्रयत्न केला, हा का केला ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते त्याचं असं झालं की भगवान गोपाल कृष्ण यांची बहीण सुभद्रा होती. आता सुभद्रेबद्दलचं आख्यान असं सांगण्यात आलेलं आहे की पूर्वजन्मीची ती माधवी नावाची मुलगी होती. सुभद्रा ही पूर्वजन्मीची माधवी होती. गालव ऋषींनी तिला विष्णूला अर्पण करण्याचं ठरवलं, पण ती लहान होती आणि ती विष्णूच्या गादीवरच जाऊन बसली. अजाणतेपणाने ती गादीवर बसली. तेवढ्यात लक्ष्मीने शाप दिला. लक्ष्मी म्हणाली, अगं तू जर अशी कोणाच्या गादीवर कोणाच्या आसनावर बसायचं तुला कळत नाही तर तू अश्वमुखी होशील, घोड्याचं तोंड तुला येईल. पण कृष्णाने ब्रह्मदेवाकडून तिला सुमुखी सुभद्र केलं, चांगलं केलं. अश्वमुखी होईल असा शाप लक्ष्मीने दिला, पण भगवंतानी ब्रह्मदेवाच्या द्वारे तिला सुमुखी केलं, सुभद्र केलं आणि म्हणून तिचं नाव सुभद्रा झालं असं वर्णन केलेलं आहे. तेव्हा अशी सुभद्रा बालपणी अर्जुनाला द्यायचं असं चाललेलं होतं. लोक लहानपणापासून एकमेकांच्या जोड्या जुळवतात. ही बरी अर्जुनाला, ही मुलगी आपण अर्जुनाला देऊ, आपली बहीण अर्जुनाला देऊ असं चाललेलं होतं. पण नंतर काय झालं, पांडवांच्या जीवनामध्ये अनेक कष्ट प्रसंग आले, लाक्षागृहामध्ये जाळण्याचे प्रसंग झाले. हे सगळं झाल्यानंतर बलराम दादाला वाटलं की नाही, आपण आपली बहीण दुर्योधनाला द्यावी. दुर्योधनाय रामस्ताम दासती दिनाच्या परे. बलराम दादा म्हणाले, नाही कृष्णा, ही दुर्योधनाला देऊ, तो दुर्योधन माझा शिष्य आहे, त्याला देऊ. याप्रमाणे आता इकडे अर्जुनाला कळालं घटना अशी कशी कशी घटना घडत जाते ते त्यांनी सांगितले. जेव्हा द्रौपदी बरोबर पांडवांचा विवाह झाला, द्रौपदी बरोबर जेव्हा लग्न झालं त्यावेळेला नारद त्या ठिकाणी आलेले होते आणि नारदाने सांगितलं होतं, हे पहा तुम्ही या ठिकाणी आता 5 जण आहात आणि द्रौपदी जिंकलेली आहे. 5 जणांनी द्रौपदी जिंकली, तेव्हा तुमच्या 5 जणांचं हे मत एकत्र राहायला पाहिजे. त्यामध्ये विरोध होता कामा नये, भांडण होता कामा नये. सुंदोपसुंदी म्हणतात त्याला. सुंदोपसुंद्यांचं असंच आहे. 2 राक्षस होते, सुंद आणि उपसुंद. त्यांच्यामध्ये एकच स्त्री होती आणि त्यामुळे त्यांचं भांडण सुरू झालं. तेव्हा तुमच्यामध्ये सुंदोपसुंदी होता कामा नये, म्हणून मी तुम्हाला सांगतो की 1-1 महिन्याचा निर्धार तुम्ही करा. याप्रमाणे 1-1 महिन्याचा निर्धार केला आणि मग त्यामध्ये जो कुणी हे व्रत मोडेल त्याला 1 वर्ष तीर्थयात्रा करावी लागेल असं ठरलं. अनेक दिवस झाले. एके दिवशी एक ब्राह्मण आला, म्हणाला, महाराज अहो माझ्या गायी पळवलेल्या आहेत कुणीतरी, तेव्हा त्या माझ्या गायी तेवढ्या घेऊन या. या वेळेला युधिष्ठिराचा काल होता. युधिष्ठिर आणि द्रौपदी यांचा एकांत चाललेला असताना
आता अर्जुनाला वाटलं की आपण शयनगृहात कसं जावं, पण धनुष्य शयनगृहात अडकलं. धनुष्य तिथे आहे, न जावं तर ब्राह्मणाच्या गायी ह्या पळून नेलेल्या आहेत, त्या परत आणणं शक्य होणार नाही. आणि म्हणून अर्जुनाने आता काय करावं म्हणून शयनगृहात प्रवेश केला. धनुष्य घेतलं आणि इकडे ब्राह्मणाच्या गायी आणून दिल्या. त्यावेळेला धर्मराज म्हणाला, अरे अरे अर्जुना, तू चूक केलीस. तू आता तुला 1 वर्ष फिरावं लागेल, या अरण्यामध्ये फिरावं लागेल आणि म्हणून 1 वर्ष तीर्थयात्रा करावी लागेल. तो म्हणाला, हरकत नाही, आता काय करावं. मग तीर्थयात्रेसाठी निघाला. या वेळेला नारद भेटले आणि नारदांनी त्यांना त्रिदंडी संन्यास दिला. हा निघाला तीर्थयात्रा करत करत पहिल्यांदा उत्तर दिशेला आला. असं सांगतात की या एका महाभारतामध्ये असं वर्णन केलेलं आहे चंपू भारतमध्ये, की ज्या ज्या दिशेला अर्जुन जाईल त्या त्या दिशेला त्याच्या लग्नाचे योग होते, त्याच्या लग्नाचेच योग होते. कोणत्या दिशेला जा. उत्तर दिशेला गेला, तिथे उलुपी नावाच्या एका नाग कन्येबरोबर त्याचा विवाह झाला. त्यानंतर तो दक्षिण बाजूला गेला, त्या दक्षिण बाजूला कावेरी या ठिकाणी चित्रांगदा याच्याबरोबर त्याचा विवाह झाला. त्यानंतर उत्तर दिशा मात्र त्याने सोडून दिली, पूर्व दिशा मात्र त्याने सोडून दिली, कारण पूर्व दिशा ही इंद्राची आहे. त्या ठिकाणी सगळ्या इंद्राच्या स्त्रिया आहेत म्हणून पूर्व दिशा सोडून दिली. आणि मग आता तो इकडे प्रभास क्षेत्रावर आला, पश्चिम दिशेकडे आला प्रभास क्षेत्रावर. तिथे सुभद्रेची प्राप्ती त्याला झाली. आता ही कशी झाली त्याचं वर्णन ते करतात की गोकर्णाकडून तो आला आणि द्वारकेला आल्याबरोबर रैवत पर्वताच्या गुहेमध्ये त्यांनी संन्यासी म्हणून त्या ठिकाणी राहू लागला. आता तिथे त्याला कळालं की सुभद्रेचा विवाह हा बलराम दादांनी दुर्योधनाशी ठरवलेला आहे. त्याच्याबरोबर अनेक ऋषी होते, महर्षी होते, तपस्वी होते. त्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं, तुम्ही आता जा, मला एकटं सोडा, मला एका अरण्यामध्ये जायचे. याप्रमाणे एका गुहेमध्ये गेले आणि गुहेमध्ये काशाय वस्त्र धारण केलं, म्हणजे संन्यासाचं वस्त्र धारण केलं, कौपीन घेतलं, कमंडलू घेतला, खडावा घेतल्या आणि त्या ठिकाणी एका गुहेमध्ये रैवत नावाच्या गुहेमध्ये तो थांबला. आता इकडे गोपालकृष्णाला कळालं की अर्जुन हा त्रिदंडी संन्यास घेऊन आलेला आहे. हे कळाल्याबरोबर कृष्ण भेटायला आले. कृष्ण म्हणाले, अरे अर्जुना, आता तू तर संन्यासी झालास, तुझा विवाह कसा होईल. म्हणले, अहो कृष्ण, असं करू नका, मला नारदाने त्रिदंडी संन्यास दिलाय. नारद म्हणाले, हा संन्यास कधी टाकता येतो. कृष्ण म्हणाले, अहो तू संन्यास कशासाठी घेतला पण. अहो काय करू म्हणे, अहो तुमची बहीण तुम्ही आधी मला द्यायचं कबूल केलं होतं आणि आता मात्र तुम्ही दुर्योधनाला द्यायची ठरवली, आता काय करावं. मग कृष्ण म्हणाले की तुला जर सुभद्रेबरोबर विवाह करायचा असेल तर मी जसं म्हणेल तसं वागलं पाहिजे आणि मी तुझी टिंगल केली, टवाळी केली तरी राग येता कामा नये. नाही म्हणे कृष्ण, तुम्ही काही करा, मला सुभद्रेची भेट घालून द्या, सुभद्रेचा माझा विवाह करून द्या. इकडे श्रीकृष्णांनी मान्य केलं, अर्जुनाने मान्य केलं, पण दोघांनाच माहित होतं की हा कोण आहे. रैवतक पर्वतावर एक संन्यासी महाराज आले. हे कळल्याबरोबर सगळे लोक दर्शनाला येऊ लागले. कर्णोपकर्णी लोकांना वार्ता कळाली, काय संन्यासी महाराज आहेत, अहो खात नाहीत, पीत नाहीत, त्याचप्रमाणे डोळे उघडत नाहीत, फक्त नारायण नारायण असं म्हणलं चालू आहे. काही म्हटलं पाहिजे का म्हणलं तर नारायण, नको म्हणायचं असलं तरी नारायण, निघून जा म्हटलं तरी नारायण, आशीर्वाद द्यायचा तरी नारायण, नारायणाशिवाय बोलत नाहीत. काय संन्यासी महाराज आहेत म्हणले, दिसायला धष्टपुष्ट आहेत पण खात नाहीत, पीत नाहीत. आता अर्जुनच होता तो, पण कौपीन धारण केलेलं होतं. याने असं वर्णन केलंय की कौपीन म्हणजे काय, तर विराहाची ज्वाला आहे त्याच्या मनामध्ये. सुभद्रा कधी भेटेल या विराहाच्या ज्वालेचं वर्णन कौपीन निमित्ताने केलेलं आहे. त्यानंतर कमंडलू हा प्रीतीचा रस म्हणून त्यांनी कमंडलू धारण केलेला आहे आणि दंड धारण केलाय तो चंदनाचं लाकूड हातामध्ये घेतलेलं आहे, थंड वाटावं म्हणून विराहाच्या मधून.
याप्रमाणे आता त्याचा नारायण नारायण चालू आहे आणि या वेळेला सगळ्या द्वारकेमध्ये वार्ता कळाली. कोणीतरी संन्यासी महाराज आलेत आणि ते या ठिकाणी शांत तपश्चर्या करत बसलेत. लोकांची ही गर्दी दर्शनासाठी रोज लोक येऊ लागले, दर्शन घेऊ लागले. फळांचा मोठा समूह, फळांचा मोठा ढीग तिथे पडलेला. पण अर्जुन काही खात नाही, संन्यासी महाराज काही खात नाहीत, काही पित नाहीत, आशीर्वाद फक्त देतात. हे कळल्यानंतर एके दिवशी बलराम दादा कृष्णाला म्हणाले, अरे कृष्णा, आपल्या गावामध्ये साधू आलेत म्हणे. कृष्ण म्हणाले, साधू? कोणते साधू? अहो संधी साधू असतात म्हणे ते. अरे कृष्णा, असं बोलू नको म्हणे, साधू महात्मे असतात, त्यांना संधी साधू नाही म्हणायचं. नाही नाही म्हणे, मला असं वाटतं की आपण दर्शनाला जावं. कृष्ण म्हणले, दादा तुम्ही जा दर्शनाला, मी अशा साधून भोंदूच्या नादी लागत नसतो, मी त्यांच्या दर्शनाला जात नसतो. अरे कृष्णा, असं म्हणू नको, मी जातो दर्शनाला. आणि बलराम दादा लव्या जव्या सह दर्शनाला गेले. गेल्याबरोबर नमस्कार केला. नारायण. हा म्हणजे नारायण म्हणायला लागले. नारायण? काय साधू महाराज आहेत, नारायणाशिवाय दुसरा जप नाही. महाराज तुम्हाला नमस्कार असो. अहो महाराज, मग बलराम दादा बोलू लागले, माझ्या बहिणीचं लग्न ठरवलंय. नारायण, चांगली गोष्ट आहे. मग माझ्या बहिणीच्या लग्नासाठी आशीर्वाद द्यायला. नारायण नारायण, आशीर्वाद आहे. महाराज मला असं वाटतं की तुम्ही या ठिकाणी माझ्या द्वारकेला यावं. नारायण नारायण, नाही येणार नाही येणार, मी इथंच बरं आहे म्हणले. नारायण नारायण, नाही नाही महाराज, माझा आग्रह आहे, माझ्या बहिणीवर आपण कृपा करावी. नारायण नारायण. आधी नाही नाही नकार दिला आणि नंतर मात्र खूपच आग्रह केला. महाराज मला वाटतं की माझ्या बहिणीला आशीर्वाद मिळावा, तुमची सेवा तिच्याकडून व्हावी. असं म्हणलं की मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. वा वा वा, माझ्या सेवेसाठी जर सुभद्रा येत असेल तर किती आनंदाची गोष्ट आहे. पण वरवर खोटं दाखवायला लागला आणि मग मात्र म्हणू लागला. मग बलराम दादा म्हणाले, महाराज चला. असं म्हणल्यावर नारायण, चला तुम्ही म्हणतात तर अनिच्छेने का होईना निघतो मी, म्हणून नारायण नारायण नारायणचा जप करत करत बलराम दादाने त्यांना वाजत गाजत गावामध्ये आणलं. आणल्याबरोबर काय धडाका केला, सगळीकडे ज्या ठिकाणी दिवाळीच्या सारखे फटाके उडवले, त्याचप्रमाणे मोठमोठे फटाके उडवले, नळे उडवले, चंद्रज्योती उडवल्या आणि आनंद वाटू लागला. सगळीकडे तोरणं लावलेली होते, सजवलेली होती नगरी. आता काय 2-3 दिवसामध्येच लग्न आहे. मग मात्र श्रीकृष्णाने पाहिलं, म्हणले वा वा वा, तुम्ही या भोंदूला आणलं काय? म्हणले, हे कृष्णा, भोंदू काय म्हणतो, हे साधू आहेत. दादा साधू नसतात, हे संधी साधू आहेत. संधी आली की काय करतील याचा नेम नाही. नाही नाही कृष्णा, असं म्हणू नको. अरे आपल्या सुभद्रेला यांचा आशीर्वाद मिळेल. म्हणले हो, चांगला आशीर्वाद मिळेल. हा, आपण असं करू म्हणले, आपल्या बहिणीला याच्या सेवेला ठेवा म्हणले. सेवेला बरोबर हा मेवा खाणार, सेवेला ठेवू नका. नाही नाही असं नाही म्हणले. अहो साधू सज्जनांची सेवा केली म्हणजे पुढे विवाह कार्यामध्ये यश प्राप्त होतं. कृष्ण म्हणाले, हो चांगलं यश प्राप्त होईल बरं का. आणि मग मात्र तिला सेवेला ठेवलं. सुभद्रेकडं पाहता क्षणी त्याचं मन चंचल होऊ लागलं. सुभद्रा येते, पाणी आणून देते, त्याचप्रमाणे फळं आणून देते, त्याचप्रमाणे तिथे त्यांना जेवायला आणून देते, तसं त्यांचे पाय वगैरे धुते. या वेळेला त्याचं चित्त जागेवर नाही. सुभद्रेंनी नमस्कार केला, यांनी तिच्या केसावरून हात फिरविला. अरे म्हणले, आशीर्वाद दिला. श्रीकृष्ण म्हणतात, अहो दादा बघितलं का? म्हणजे अहो ते ब्रह्मज्ञानी आहेत, त्यांना स्त्री आणि पुरुष हा भेद नसतो. ब्रह्मज्ञानाला सगळे समान आहेत, ब्रह्मदृष्टीने समभावेत. ब्रह्मदृष्टी अशी आहे की सगळ्यांना समान देखते. स्त्री काय, पुरुष काय, लहान काय. वा वा म्हणले, चांगले. तिला केसावून हात फिरू द्या तुम्ही. याप्रमाणे हा बर का ब्रह्मज्ञानी. अहो ब्रह्मज्ञानी नाही, हा ब्रह्म घोटाळा करील. म्हणले नाही नाही नाही. कृष्णाला म्हणतात, दादा ब्रह्म घोटाळा वगैरे काही नाही. म्हणले बघा आता तुम्ही, याचं कुळ काय, गोत्र काय माहिती का तुम्हाला? म्हणजे काय करायचं, संन्यासाचं कुळ गोत्र पाहत नसतात, मग काय पाहतात? म्हणजे संन्यासाचा आशीर्वाद तेवढा घ्यावा लागतो. याप्रमाणे संन्यासाचा आशीर्वाद म्हणून फक्त नारायण 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 म्हणता 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 इकडे मग बलराम दादाने हात जोडले संन्यासाला. महाराज आमच्या सुभद्रेचं आता शुभमंगल होणार आहे
आणि हे शुभमंगल तुमच्याच हातात आहे. तो म्हटला हो माझ्याच हातात आहे, काय मंगल करायचं ते मला माहित आहे. याप्रमाणे एके दिवशी बोलता बोलता ही सुभद्रा तिथे यायची. त्यावेळेला हे ब्रह्मज्ञानी म्हणून स्वतःला संन्यासी म्हणून म्हणवणारे तिला वाटायचं ही संन्यासी माझ्याकडे का पाहतात. आणि मग संन्यासी महाराज म्हणले, अगं तिला म्हणले, हे सुभद्रे तुला विजय नक्की प्राप्त होणार आहे. ती म्हणली विजय? एका अर्थाने विजय म्हणजे त्याचं नाव विजय आहे ना, अर्जुनाला विजय म्हणतात. तुला विजय प्राप्त होणार? कशाचा विजय? हो म्हणले, नाही नाही या लग्नामध्ये तुझा मंगल होणार, तुला विजय प्राप्त होणार. ती म्हणली हो बरं झाला आशीर्वाद दिला. एकीकडे विजय म्हणजे स्वतःचं नाव. याप्रमाणे हा त्रिदंडी संन्यास जरी होता तरी नारायण नारायणचा जप होता. आणि या नारायण नारायणच्या जपामध्ये मग आता जेवायचं वाढलं. सवळ्यात जेवायला बसले. कृष्ण बसले, बलराम बसले आणि संन्यासी महाराज बसले. जेवायला बसल्याबरोबर काय म्हणले, जेवायला वाढलं. यांचं लक्ष सगळं सुभद्रेकडं. असं 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 पाहतात. सुभद्रा आतमध्ये जाते, बाहेर येते, वाढते, हे सुभद्रेकडेच पाहतायत. सगळं वाढलं, तूप वाढलं, संकल्प सोडला. म्हणले बसा महाराज आता. हो म्हणले जेवायला बसतो. समोर ताटाकडे पाहायला लागले. ताटात काहीच दिसणं. काय दिसायला लागलं, अहो श्रीखंड वाढलं होतं. श्रीखंड असं पाहिलं आणि लक्ष नाहीये जेवणामध्ये. जेवण वाढलं हेच विसरले आणि जे श्रीखंडाची वाटी घेतली आणि अंगाला श्रीखंड लावायला सुरुवात केली. सगळ्या कपाळाला श्रीखंड लावलं, अंगाला लावलं, त्या हाताला लावलं. कृष्ण म्हणतात दादा हे काय? श्रीखंडन चंदनं दिव्यम गंधाद्यम सुमनोहरम. दादा अहो हे श्रीखंड खायला वाढलं याने अंगाला लावलं. म्हणले अहो त्यांना काय, गंध काय आणि श्रीखंड काय एकच. अहो ब्रह्मज्ञानी आहेत, ब्रह्मज्ञानाला दोन्ही सारखं. वा वा म्हणले. नंतर भजे होते. भजे त्या भज्यामध्ये ते पडवळ टाकलेले होते. ते पडवळाचे भजे घेतले. त्याला वाटलं वा वा ते कानामध्ये घालायचंय काय की त्यांनी जे घेतले ते कानात घातले. कृष्ण म्हणतात दादा अहो कानात भजे घातले त्यांनी. अहो म्हणले त्यांना काय, त्यांना पडवळ काय आणि कानातले कुंडल काय सारखे आहेत. वा वा म्हणले सगळं सारखं आहे. पुरणाची पोळी घेतली. लाल पुरण होतं गुळाचं जुन्या काळातलं. ते पुरणाची पोळी ती तुपामध्ये बुडविली आणि जी घेतली त्यांना वाटलं हे जास्वंदीचं फूल आहे, आपल्या डोक्यावर ठेवलं. वा वा म्हणले पुरणाची पोळीचा घास डोक्यावर ठेवला. आणि सुभद्रा वाढते यांचं लक्ष नाही. बलराम दादा कृष्णाने पोटभर जेवण केलं. हे उपाशीच. म्हणले झालं का जेवण? म्हणले संन्यासी माणसाला जेवण केलं काय नाही केलं काय एकच. याप्रमाणे म्हणले आता उद्या लग्न आहे. आज देवीच्या दर्शनाला जायची प्रथा आमच्याकडे असते. मग त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही देवीच्या दर्शनाला घेऊन जा. या वेळेला बलराम दादा बाहेर कुठेतरी गेले होते. ते म्हणले मी महादेवाच्या दर्शनाहून जाऊन येतो आणि मग आपण उद्या हा विवाह संपन्न करू. त्याच्या आधी महादेवाच्या दर्शनासाठी बलराम दादा गेले. आता गावात कोणी नाही कृष्णाशिवाय. आणि मग मात्र देवीच्या दर्शनाला जायचं म्हणून हिने रथ सिद्ध केला. त्याप्रमाणे या संन्यासी महाराजांना बसविलं आणि सुभद्रा समोर बागदोर हातात घेऊन बसली. ती सवळ्यात होती, रथ सवळ्यात होता, रेशमी अशा प्रकारचे बागदोर होते. आणि जे रथ गावाच्या बाहेर गेला तर देवीच्या दर्शनाला जायचं आणि परत यायचं. त्यामध्ये बसले होते संन्यासी महाराज. गावाच्या बाहेर गेल्याबरोबर संन्यासी महाराज कशाचे? अर्जुन म्हणले ए सुभद्रे बाजूला हो. ती म्हणली हा सुभद्रे म्हणतो कोण आहे? तुम्ही कोण? मला ओळखलं नाही का म्हणतो? अगं मी अर्जुन आहे. अर्जुन? तुम्ही अर्जुन आहे? बाजूला सरक, मी बसतो त्या रथावर, तू मागे बैस. त्या रथाचा बागदोर हातात घेतला आणि जो रथ पळविला म्हणता तो देवळाच्या पुढे गेला. संध्याकाळ झाली, अजून कसे नाही आले, अजून कसे नाही आले. बलराम दादा आले गाऊन. म्हणले अरे कृष्णा सकाळीच गेलेत आपले संन्यासी महाराज आणि सुभद्रेला घेऊन गेलेत. देवीच्या दर्शनाहून येतो म्हणून सांगितलं आणि अजून कसे नाही आले. कृष्ण म्हणाले तुम्हाला म्हणालो होतो मी, हे ब्रह्म घोटाळे करणारे साधू नाहीत, भोंदू आहेत. तुमच्या बहिणीला फसवतील.
ब्रह्मघोटाळा करतील. असं ब्रह्मघोटाळा कसा करतात म्हणे मी असताना. असं म्हणल्याबरोबर गावाच्या बाहेर गेले, हातात नांगर घेतला, मुसळ घेतलं आणि कोण आहे रे म्हणले, माझ्यासमोर उभा राहा म्हणून रागाने पाहिल्याबरोबर समोर रथ. कृष्ण म्हणतात दादा कोण आहे, कोण आहे, तुम्हाला कोण वाटतो म्हणे, संन्यासी आहेत का. अहो नाही हे अर्जुन आहेत म्हणले. काय म्हणले, अर्जुन आहे. अर्जुनाने धनुष्यबाण हातात घेतला, म्हणले दादा मी आहे, हातामध्ये माझाही बाण आहे, माझ्या हातामध्ये धनुष्य आहे, गांडीव आहे. आणि मग कृष्ण म्हणले दादा दादा थांबा, तुमचं नांगर मुसळ बाजूला ठेवा, आता संन्यासी महाराज म्हणजे अर्जुनच आहेत, अर्जुनाबरोबर सुभद्रेचा विवाह संपन्न करा. दादा म्हणाले आणि असं का रूप धारण केलं. म्हणजे आता काय करावं मग, तुम्ही जर दुर्योधनाला मुलगी द्यायची ठरविली आणि आधी लहानपणी मला द्यायचं ठरवलं, नंतर दुर्योधनाला, तेव्हा मला शेवटी असं रूप घेण्याशिवाय पर्याय नव्हता. दादा तुम्हाला नमस्कार असो म्हणून अर्जुनाने नमस्कार केला. आणि मग नंतर श्रीकृष्ण यांनी दादाची परवानगी घेऊन अर्जुनाचा आणि सुभद्रेचा विवाह संपन्न केला. सावधान. या वेळेला हा विवाह संपन्न झाल्यानंतर अर्जुनाच्या सोबत पूर्वीच्या ज्या 3 स्त्रिया होत्या त्यापैकी उलुपी एक होती आणि चित्रांगदा एक होती, ह्या 2 स्त्रिया आणि सुभद्रा, अशा तिघांना घेऊन अर्जुन पुन्हा हस्तिनापुरामध्ये आला, आपल्या मूळ इंद्रप्रस्थामध्ये आला. म्हणजे उत्तर दिशेला मिळालेली उलुपी ही नागकन्या होती. त्यानंतर चित्रांगदा ही कावेरी दक्षिण बाजूला मिळालेली आणि पूर्व बाजू इंद्राची म्हणून त्याने सोडून दिली होती, कारण उर्वशी त्याच्यावरती प्रेम करत होती अर्जुनावर, पण अर्जुनाने तिच्याबरोबर विवाह केला नाही. तू माझी आई आहेस म्हणून सांगितलं, म्हणून तर त्याला 1 वर्ष नपुंसक व्हावं लागलं. याप्रमाणे हा अर्जुनाचा विवाह संपन्न झाला. ते महत्याम देवयात्राम रथम दुर्ग निर्गताम, याप्रमाणे रथस्थो धनुरादाय शुरासन. रामाला हे कळल्याबरोबर रामाने माफ केलं त्यांना आणि नंतर त्यांचा थाटात विवाह संपन्न केला. यानंतर ते म्हणतात की हे भगवान गोपाल कृष्ण अर्जुन हे पुन्हा आनंदाने आपल्या बहिणीला घेऊन त्यांच्या नगराला गेले. इकडे ते म्हणतात की आता काल आपण श्रुतदेव आणि हा बहुलाश्व यांची कथा सांगितली. त्यानंतर ही कथा ऐकल्याबरोबर शुकाचार्याला परीक्षित राजे म्हणतात, महाराज ब्रह्म हे तर असं दाखवावं अशा प्रकारचं नाहीये. मग ब्रह्म जर असं असेल, असं दाखवावं या प्रकारचं नसेल, तर ब्रह्म तुम्ही म्हणतात ब्राह्मण हे ब्रह्मस्वरूप आहेत, तेव्हा हे ब्राह्मण ब्रह्मस्वरूप कसे होऊ शकतात. शुकाचार्यांनी हे ऐकलं. ब्रह्म अशी गोष्ट नाहीये की हे ब्रह्म आहे असं दाखवावं. ब्रह्मन् ब्रह्मण्य निर्देशे निर्गुणे गुणवृत्तया कथम चरन्ति श्रुतया साक्षात सदसतः परे. मग श्रुती म्हणजे वेद हे ब्रह्मापर्यंत कसे पोहोचले, देवापर्यंत कसे पोहोचले, कारण ब्रह्म हे दाखवण्यासारखा विषय नाही. मग वेद हे देवापर्यंत ब्रह्मापर्यंत कसे पोहोचले, कारण ब्रह्म म्हटलं तर कसं आहे ते सांगता येत नाही, शब्दाने सांगता येत नाही. मग तरी सुद्धा वेद त्यांच्यापर्यंत कसे पोहोचले हा प्रश्न त्यांनी विचारला. आणि मग यावर शुकाचार्य म्हणतात बुद्धींद्रिय मन प्राणान जना नाम प्रभू मात्रार्थंच भवार्थंच आत्मने कल्पनायच. मग ते सांगायला सुरुवात करतात, हे परीक्षिते, भगवंतानी मात्रार्थंच भवार्थंच माणसाला संसार हा का दिला, त्याचं कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या पाहिजेत. कोणकोणत्या गोष्टी प्राप्त केल्या पाहिजेत ते सांगतात की त्यांनी धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. हे 4 पुरुषार्थ त्यांनी प्राप्त केले पाहिजेत. म्हणून भगवंतांनी माणसाला जन्म दिला. जीवाला का जन्म दिला, तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ. बुद्धींद्रिय मना प्राणांजना नसत प्रभू मात्रार्थंच भवार्थंच. भव म्हणजे संसार, मात्रार्थंच भवार्थंच. आपल्याला आत्मले कल्पना यच अकल्पना यच. अकल्पना म्हणजे मोक्ष. म्हणून माणसाला या इंद्रिय विषयाच्या द्वारे
संसार का दिला, तर संसारातून ज्ञान मिळालं पाहिजे, कल्पनांचा निराश होऊन त्याला मुक्ती प्राप्त झाली पाहिजे. आणि म्हणून माणसाला आत्मा म्हणजे स्वर्गादी भोग, अकल्पन म्हणजे मुक्ती, मात्रा म्हणजे विषय आणि भव म्हणजे संसार. या दृष्टीने आता माणसाला भगवंतानी जीवाला हा संसार त्यासाठी निर्माण केलेला आहे हे सांगितल्यानंतर ते म्हणतात, श्रद्धया धारे क्षेमम गच्छेद किंचनः अत्र ते वर्णयिष्यामि गाथाम नारायणान्वितम. आणि मग शुकाचार्य परीक्षितीला सांगतात, हे परीक्षिती, तू जो प्रश्न विचारला असाच प्रश्न पूर्वी नारदाने नरनारायणांना विचारला. एकदा नारद हे नरनारायणांच्या तिथे गेलेले असताना नरनारायण हे बसलेले होते आणि त्यांच्या भोवती सगळे कलापग्रामातले सगळे ऋषी महर्षी बसलेले होते. या वेळेला नारद तिथे गेले. नारदानी नरनारायणांना नमस्कार केला आणि नरनारायणाला हाच प्रश्न विचारला जसं तू विचारलास, की ब्रह्म तर सांगण्यासारखी गोष्ट नाही, मग ब्रह्माचं ज्ञान वेदांना कसं झालं. वेद म्हणजे श्रुती, मग श्रुती तर शब्द आहेत, तर शब्दाला तर मर्यादा आहे, मग भगवान शब्दांना कसा कळाला. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की असा प्रश्न जेव्हा नारदाने विचारला नरनारायणाला, तेव्हा नरनारायण म्हणतात की हा संवाद पूर्वी जनोलोकामध्ये झाला होता. आता पहा, आधी शुकाचार्य परीक्षितीला म्हणतात, तू जो प्रश्न विचारला तो नारदाने विचारला होता. नारदाने हा प्रश्न विचारला. नरनारायण म्हणतात हाच प्रश्न पूर्वी जनोलोकामध्ये चर्चेला गेला, ज्या वेळेला सनक सनंदनादी सगळे बसलेले होते आणि हा विषय चर्चेला गेला. मग नारद म्हणतात, मी कुठे होतो तेव्हा, मी कसं काय नव्हतो. ते म्हणतात, अहो तुम्ही या ठिकाणी श्वेतद्वीपामध्ये गेलेला होता. श्वेतद्वीपामध्ये जे अनिरुद्ध हा जो विग्रह आहे, जसे 4 विग्रह आहेत, म्हणजे स्वतः भगवान ज्याला आपण प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकर्षण आणि स्वतः भगवान, तेव्हा या संकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न, तर त्यापैकी अनिरुद्ध हा जो विग्रह आहे त्या विग्रहाच्या दर्शनासाठी तुम्ही श्वेतद्वीपात गेला होतात, म्हणून तुम्ही तो संवाद ऐकला नाही. तर तो संवाद आता मी तुम्हाला सांगतो. यो ब्रह्मवाद पूर्वेशाम जन लोकनिवासिनाम. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात करतात, स्वयंभुव ब्रह्मसत्रे जनलोके भवत्पुरा तत्र स्थानम मानसानाम मुने उर्भरितसा श्वेतद्वीपम गतवती वै दृष्टुम तदीश्वरम. तुम्ही अनिरुद्धाच्या दर्शनासाठी श्वेतद्वीपाला गेलेला होता. चतुर्विभोपासना जी सांगितलेली आहे, संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध, यापैकी संकर्षण म्हणजे शेष नारायण, त्यानंतर वासुदेव म्हणजे भगवान, प्रद्युम्न हा त्याचा एक विग्रहच आहे आणि अनिरुद्ध हा विग्रहच आहे. त्याच्या दर्शनाला तुम्ही गेल्यामुळं तुम्हाला हे कळलं नाही. मग आता ते सांगतात, अपि चक्रुः प्रवचनम एक शंशुषो परे. ते प्रवचन कसं झालं ते मी तुला सांगतो. प्रवचन, त्या प्रवचनामध्ये काय वैशिष्ट्य असतं की सांगणाराही तेवढा ज्ञानी असतो आणि ऐकणाराही तेवढा ज्ञानी असतो. सांगणारा आणि ऐकणारा दोघेही तितके ज्ञानी असतात. कुणी सांगतात, कुणी ऐकतात. कधी हे सांगतात ते ऐकतात, कधी ते सांगतात ते ऐकतात. आणि म्हणून सनक सनंदन सनातन सनत कुमार यापैकी सर्वजण सांगू लागले की ज्या वेळेला भगवंत योग निद्रेमध्ये शांत झोपलेले होते, त्यावेळेला सर्व विश्व त्यांच्या शरीरामध्ये एकरूप झालेलं होतं, सगळे जीव त्याच्यामध्ये एकरूप झालेले होते आणि सगळा प्रलय झालेला होता, महाप्रलय. शया यथाशयानम सम्राजन, ज्याप्रमाणे एखादा राजा झोपलेला असतो आणि मग त्याला मागध, बंदी हे उठवतात, अत्यंत सुंदर अशा प्रकारचं वाद्य वाजन करून त्याची स्तुती करून जसे उठवतात, त्याप्रमाणे भगवंताला सामगायन करून वेद उठवतात आणि भगवंताला जाग करतात. जसं आपण आता काकडा करतो, उठा उठा पांडुरंगा आता भक्ता संभाळी. आता उठा उठा म्हणजे ते झोपलेले असतात का? अहो देव कटले झोपलेले नसतात, पण ते आपल्यासाठी असतं. आपण गृहीत धरायचं की आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये जागृती भगवान देणार आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात की ही यथाशयान सम्राजम बंदिनस्तत् पराक्रम, ही त्याच्या पराक्रमाचं वर्णन, त्याच्या मोठेपणाचं वर्णन, थोरवीचं वर्णन या ठिकाणी भगवंताच्या
करत करत ते त्याला उठवतात. आणि मग तुम्ही म्हणाल हे सगळं जर विश्व त्याच्या शरीरामध्ये एकरूप झालं तर ते ब्रह्मरूप झालं का? म्हणे नाही. त्यांच्या त्यांच्या वासना कर्मवासना शिल्लकच राहतात, पुन्हा ते जन्माला येतात. याप्रमाणे आता श्रुतय ऊचुहू या ठिकाणी श्रुती काय बोलू लागल्या याचं वर्णन करायला लागले. आता हे प्रश्न असा उपस्थित केलाय की ज्या ब्रह्माचं वर्णन करणं शक्य नाही त्या ब्रह्माला शब्दाने कसं जाणता येतं? तर ते म्हणतात शब्दाच्या सूक्ष्मतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपण 3 प्रकार किंवा शक्ती, शब्दाच्या 3 शक्ती आहेत. कोणत्या शक्ती आहेत? तर त्या शब्दाच्या शक्ती सांगण्यापूर्वी आपण दुसरा एक मुद्दा लक्षात घेऊ. माऊलींनी शब्द वापरलाय की समजा तुम्हाला शून्य हे दाखवायचे, शून्य दाखवायचे. शून्य आपल्याला शून्य म्हणजे काही नाही. शून्य म्हणजे काय? काही नाही म्हणजे शून्य. पण तरी तुम्हाला एक टिंबक दाखवावं लागतं, हे शून्य आहे. शून्य म्हणजे तर काही नाही म्हणतात तुम्ही, आणि मग काय दाखवलं? माऊली म्हणतात पै शून्य जे दावावे जाहले तेथ बिंदुले पाहिजे एक पाहिजे केले. जर तुम्हाला शून्य दाखवायचे पण शून्य म्हणजे काही नाही, मग काही नाही म्हणजे काय दाखवणार? तर तुम्हाला निदान एक टिपका दाखवावा लागतो, हे शून्य आहे. म्हणजे तुम्हाला निर्गुणाचं वर्णन करायचं असलं तरी सगुण सांगावंच लागतं. निर्गुण जरी सांगायचं असलं तैसे अद्वैत बोलावे बोले ते द्वैत कीजे. अद्वैत सांगायचं असलं तरी द्वैताच्या माध्यमातून सांगावं लागतं. म्हणून ब्रह्माचं वर्णन करायचं झालं तरी तुम्हाला प्रपंचाचंच वर्णन करावं लागतं, कारण ब्रह्माचं वर्णन करणं शक्य नाही. कारण शब्द हा जड आहे, तो अर्थामध्ये व्यक्त होतो. ब्रह्म अनिर्वचनीय, वेदांनी अनिर्वचनीय असं वर्णन केलेलं आहे, हे वर्णन करता येत नाही. या ठिकाणी चित्री सूर्यबिंब काढू येईल चांग. चित्रामध्ये आपण काय करतो? सूर्य काढतो. एक आपण नाही का सूर्य काढत. हो म्हणले काय आज रथ सप्तमी काढला का? सूर्य काढला. काय केलं? म्हणले पाटावर सूर्य काढला. दाखवा बरं मला काय सूर्य काढलाय. अहो चित्री सूर्यबिंब काढता येईल चांग, प्रकाशाचे अंग काढता नाही. प्रकाश काढला का त्याचा? मग हा काय प्रकाश? हा प्रकाश पडला काय? अंधारात नाही बरं, अंधारात नेल्यावर प्रकाश पडेल काय त्याचा? नाही पडणार. मग प्रकाश काढता आला का? नाही काढता आला. तसं तुम्हाला ब्रह्माच्या जवळ जाता येतं पण ब्रह्मतत्व सांगता येत नाही. तुम्हाला सूर्य हे काय काढलंय? सूर्य काढलाय. आपण चित्रामध्ये जाळ काढतो, अग्नी. चित्रामध्ये काय हो काय जाळ लागलेला काढला. काय कृष्णाने दावाग्नी जिळलाय. हे काय पहा ना दावाग्नी. हा हात लावा बरं. पोळलं का तुला? नाही पोळलं. मग अग्नी आहे ना, पोळायला पाहिजे. अभ्या चित्रातला अग्नी आहे, तो कसा पोळेल? पाणी काढलं, पाणी मग भिजल का? पाणी चित्रातलंय, तुमचा हात कसा भिजेल? जरी तुम्ही पाणी काढलं तरी ती चित्रातलंय. आभास आहे तो, आभास तो खरा नाही. पण याला लोक काय म्हणतात? हे काय पहा पाणी कसं पाणी वाहतंय नदीचं. कुठे हो पाणी? हे काय पाणी? त्याला पाणी म्हणायचंय का? मग पाण्याचं तत्व आलं का त्याच्यात? ओलेपणा नाही आला. तसं तुम्ही या ठिकाणी शब्दाने कुठपर्यंत जाऊ शकता? फक्त कल्पनेपर्यंत जाऊ शकता. फक्त त्या ब्रह्माचं स्वरूप तुम्ही जाणू शकत नाहीत. ब्रह्माच्या अलीकडच तुमची उडी पडते. म्हणून ते म्हणतात की जिथे शब्द पोचू शकत नाही, अनुभव येऊ शकत नाही. साखर गोड आहे, किती जरी आपण ओरडलो साखर गोड आहे, तरी सुद्धा गोड म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर आपण म्हणू ह्या घरात खडी साखरेचा खडा घे आणि खा. म्हणजे गोड म्हणजे काय ते तुला कळलं. गोड म्हणजे काय? साखर गोड आहे. गोड म्हणजे काय? तर गोडी ही सांगण्याचा विषय नाही, ती अनुभवण्याचा विषय आहे. तसा ब्रह्म हा सांगण्याचा विषय नाही, तो अनुभवण्याचा विषय आहे. ज्या वेळेला याज्ञवल्क्य हे जनकाच्या दरबारामध्ये गेले आणि जनकाच्या दरबारात जनकाने सांगितलं जो ब्रह्मज्ञानी आहे त्याने हे 1000 गायी घेऊन जाव्यात. 1000 गायी अलंकृत केलेल्या. याज्ञवल्क्य उठले, म्हणले आपल्या शिष्याला, म्हणले शिष्या हो घेऊन जा गाई. लोक म्हणले अहो तुम्ही काय ब्रह्मज्ञानी आहेत का? ते म्हणाले मी नंतर सांगतो काय आहे ते, मला गायीची गरज आहे, मी गायी घेऊन चाललो. व्यवहारवादी होते ते, फार प्रॅक्टिकल होते.
घाई घेऊन गेले. नाही म्हणले, नाही नाही आमच्याबरोबर वाद करा. मग त्या ठिकाणी ही लोपामुद्रा, ही अनेक स्त्रिया होत्या. यापैकी अरुंधती, लोपामुद्रा या सगळ्या ज्ञानी होत्या, मोठ्या अभ्यासिका, अभ्यास करणाऱ्या होत्या. गाडगी होती, मैत्री होती. गाडगी उठली आणि गाडगी म्हणाली, थांबा, कुणी वाद करू नका, मी करते. आणि मग त्याच्याबरोबर वाद केला. आणि मग विचारलं की हे सगळं जे आहे ते कशात ओतप्रोत आहे, हे सगळे पंचमहाभूत कशात ओतप्रोत आहे. त्यांनी सांगितलं आकाशात ओतप्रोत आहे. मग आकाश कशात ओतप्रोत आहे, त्यांनी सांगितलं ब्रह्मात ओतप्रोत आहे. असा वादित्यो ब्रह्मा. ते म्हणे ब्रह्म म्हणजे काय ते सांगा. आणि मग याज्ञवल्क्य म्हणतात, ब्रह्म जे अवाच्य आहे, अस्थाणू आहे, म्हणजे जे अस्थाणू, अवाच्य, असूक्ष्म, अस्थूल, सगळं म्हणजे जे स्थूल नाही, जे सूक्ष्म नाही, जे बोलता येत नाही, जे प्रवाही नाही, मग नाही नाही नाही, हे नाही म्हणले याच्या पलीकडे बोलता येत नाही. आणि म्हणून मग ते म्हणाले, वा रे वा, याला म्हणतात ब्रह्मज्ञानी. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की शब्द वाच्य ही गोष्ट नाहीये, शब्दाच्या पलीकडची आहे. आता हे कसं तुम्हाला सांग, शब्दाची शक्ती काय असते त्याचं विवरण. त्यांनी एक उदाहरण आपण असं घेतलेलं आहे की लोकमान्य टिळक होते. लोकमान्य टिळक यांनी केसरीमध्ये लेख लिहिला, सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे काय. लेख लिहिल्याबरोबर इंग्रज सरकार चिडलं. इंग्रज सरकार म्हणलं, जा रे, त्या लोकमान्य टिळकांना पकडून आणा. त्यांनी माणसं पाठवले. आले टिळकांच्या घरी, इंग्रजांचे अधिकारी आले. म्हणजे टिळक घर में है क्या विचारलं. लोकमान्य टिळक जी है क्या घर में. त्याची बायको घरात होती टिळकांची. आता कोण आलंय, ते म्हणे हम आए हैं, टिळक है क्या घर में. तिने असं असं पाहिलं. ती म्हणाली, छत्री दिसत नाही. ते म्हणे हम बोल रहे तिलक घर में है क्या. ते म्हणे काठी दिसत नाही. ते म्हणे अहो हम बोल रहे तिलक घर में है क्या. ती म्हणाली बूट दिसत नाही. त्यांचे जोडे, टिळकांचे जोडे होते, जोडे दिसत नाही. विचारलंय काय टिळक घरी आहेत का. आणि ही काय सांगते, छत्री दिसत नाही, जोडे दिसत नाही. त्याचप्रमाणे पगडी दिसत नाही. टिळकांची पगडी महत्वाची, म्हणजे खुंटीला पगडी नाही. ते म्हणे अहो टिळक घरी आहेत का हा प्रश्न आहे. उत्तर काय दिलं, पगडी नाही, छत्री नाही, काठी नाही, जोडे नाहीत, म्हणजे टिळक नाही. कशावरून, म्हणजे काठी म्हणजे टिळक आहेत का, पगडी म्हणजे टिळक आहे का, नाही. पण टिळकांचे हे सगळे उपबरहण आहेत, टिळकांच्या सोबतच्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. आणि हे आहे म्हणजे टिळक आहेत, हे नाही म्हणजे टिळक नाही. मग तिने सांगितलं नाही लोकमान्य घरी नाहीत. ती म्हणाली हे दिसत नाही, ते दिसत नाही. तसं ब्रह्म सांगता येत नाही, पण ब्रह्माच्या जवळ आपण जाऊ शकतो शब्दाने. म्हणून ब्रह्मतत्व काय हे सांगताना ते म्हणतात की शब्द हे जड आहे, शब्दाला मर्यादा आहे, शब्द हे नष्ट होणार आहेत. आता शब्द उच्चारला की गेला, संपला ना, शब्द कुठे शिल्लक राहिला. म्हणून शब्दाचा जो तात्पर्यार्थ आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याला म्हणतात शब्दाच्या शक्ती. लक्षणा, लक्षणा काय सांगते, 3 प्रकारच्या शक्ती आहेत. एक वाच्य, दुसरी लक्षणा, तिसरी व्यंजना. वाच्य म्हणजे काय, ए इकडे ये, किंवा समजा मुलांना सांगितलं उद्या सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे असं म्हटल्यानंतर उद्या सुट्टी म्हणजे उद्या सुट्टी हा शब्दाचा शब्दार्थ झाला. उद्या तुम्हाला सुट्टी आहे, आता दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत, झालं शब्दार्थ. लक्षणार्थ कसा आहे, लक्षणार्थामध्ये पुन्हा 3 प्रकारच्या लक्षणं आहेत. जहद लक्षणा, अजहल लक्षणा, जहद जहल लक्षणा. त्यामध्ये एक लक्षणं अशी आहे की काय मी काल आलो होतो, तुझ्या घरावरून गेलो पण तू घरी नव्हता. घरावरून गेलो, तू माझ्या घरावरून म्हणजे काय, माझ्या पत्र्यावरून गेला का. अरे नाही, मग घरावरून गेलो. तुझं घर कुठे आहे, माझं घर चौकातच आहे असं जर कोणी म्हटलं, तो घर कुठं, अहो घर चौकात आहे. म्हणजे ऐन चौकात घर असतं का कोणाचं, नाही. चौकात म्हणजे चौकाच्या बाजूला. मग चौकात म्हणजे चौकाच्या बाजूला हा अर्थ कुठून आला, तो तर त्याच्यात नाहीये.
माझं घर चौकात आहे, मी तुझ्या घरावरून गेलो. वरून म्हणजे समोरून, हा अर्थ कुठून आला? ते म्हणतात, त्याला म्हणतात लक्षणा. तेव्हा ही लक्षणेने काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी जहल लक्षणा, अजहल लक्षणा, म्हणजे आधी भाग लक्षणा, मग त्याग लक्षणा. भाग लक्षणा, त्याग लक्षणा म्हणजे सोडून द्यायचा, काही सोडून द्यायचं, मुख्यार्थ सोडून द्यायचा. म्हणजे घरावरून म्हणजे घरासमोरून, इथं मुख्यार्थाचा बाध केला आणि दुसरा अर्थ घेतला. आणि तिसरा जहत जहल लक्षणा. जहत जहल लक्षणा म्हणजे काय? भाग त्याग लक्षणा, काही सोडायचं आणि काही धरायचं. त्याचं उदाहरण ते देतात. काय झालं, एकदा एक काशीचे महापंडित आले. काशीचे महापंडित त्यांच्या एका मित्राकडे आले. मित्राकडे आल्याबरोबर त्या काशीच्या महापंडितांनी, ते ज्ञानीच होते, आल्याबरोबर त्यांचा स्वागत सत्कार केला. या 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 महाराज, फार दिवसांनी येणं केलं. काशीमधून महाप्रकांड पंडित झालेले, आणि त्यांचा सत्कार वगैरे केला. तिथे एक मुलगा होता, देवदत्त नावाचा मुलगा. ते म्हणे, हा कोण आहे? अरे आपला, माझा मुलगा आहे, हा माझा मुलगा आहे, 3-4 वर्षाचा मुलगा, 3 वर्षाचा. 3 वर्षाचा मुलगा नागडा उघडा उभा होता, नाकातून शेंबडाचे लोळ येत होते, त्याप्रमाणे डोळ्याला चिपडे होते, उघडा नागडा पारसा उभा होता. ते म्हणे, हा तुमचा मुलगा आहे का? म्हणले, हो. काय नाव आहे याचं? याचं नाव देवदत्त आहे. म्हणे, वा, देवदत्त, वा. पाहिला देवदत्त, लुकडा, बरगड्या हाडं झालेल्या, नाकातून लोळ्या यायलेल्या, डोळ्याला चिपडे, त्याप्रमाणे नागडा उघडा बसलेला. ठीक आहे म्हणजे. नंतर हा महापंडित निघून गेला. नंतर हा देवदत्त 3 वर्षाचा जो होता तो आता 10 वर्षाचा झाला, मग 15 वर्षाचा झाला, मग आता मॅट्रिक पास झाला, मग कॉलेजला जाऊ लागला. मग मात्र राहणीमान सगळं सुधारलं, मोठ्या ITत राहू लागला. नंतर तो म्हणाला की मला आता माझी मुंज झाली, मला काशीला जायचे, मलाही पंडित व्हायचे. तो गेला आणि संस्कृतज्ञ पंडित होऊन आला. आल्यानंतर हे काशीचे पंडित पुन्हा एकदा त्यांच्या घरी आले. आल्यानंतर हा बसलेला होता तिथे, मोठे मोठे सगळे ग्रंथ घेऊन बसलेला. नमस्कार केला. ते म्हणे, यांना नमस्कार कर, हे काशीचे महापंडित. किती दिवसांनी आले? 20-1 वर्षांनी आले. आल्यानंतर नमस्कार केल्यावर ते म्हणाले, हा कोण? ते म्हणे, हा देवदत्त. हा देवदत्त का? तेव्हाचा का? नाकातून शेंबडं, मेकडं, त्याचप्रमाणे अंग सगळं उघडं. म्हणले, हो हो, स्वयं देवदत्त, हा तोच हा देवदत्त आहे. आता याच्यात तो देवदत्त आहे, पण तेव्हासारखा राहिला का? तेव्हासारखा राहिला नाही, उघडा वागडा राहिला नाही, तो हाडाबडगड्या राहिला नाही, नाकात लोळ्या राहिल्या नाहीत, स्वच्छ होता, पांढरं स्वच्छ उपर्ण धोतर घातलेलं होतं आणि अभ्यास करत होता. तेव्हा तो अज्ञानी होता, शिकत काहीच नव्हता. आता हा संस्कृतज्ञ पंडित झाला, संस्कृतमधून बोलायला लागला. मग याच्यात स्वयं देवदत्त, हा तोच हा देवदत्त आहे, पण बदललेला आहे. शरीर तेच आहे, रूप बदललंय, नाव तेच आहे, पण आता हा ज्ञानयुक्त झाला, आरोग्य संपन्न झाला, मोठा झाला, वय वाढलं, ज्ञान मिळालं, पण तोच आहे हा. तसा जीव आणि शिव काही वेगळा नाही. फक्त जीव हा लहान आहे, अज्ञानी आहे, तो केवळ आपल्या स्वतःच्या संसारामध्ये गुरफटलेला आहे, त्रिविध तापामध्ये, आणि म्हणून तो जीवत्वाला पावला. पण तो आणि शिव एकच आहे. कधी जेव्हा तो भगवंतापर्यंत जाईल तो तेव्हा शिव होईल. म्हणून ते म्हणतात स्वयं देवदत्त. हा उदाहरण त्यांनी यासाठी दिलं की याला जहत जहल लक्षणा म्हणतात, भागत्याग लक्षणा म्हणतात. आणि म्हणून सगळ्या उपनिषदाचा जो अर्थ आहे तो भागत्याग लक्षणानेच समजून घ्यायचा आहे. तो आपल्याला जहत जहल लक्षणेने समजून घ्यावा लागतो. जे जे तत्वज्ञान आहे, मग आपण तत्वमसी हे महावाक्य आहे. तत्वमसी, तत्त्वम असी, ते तू आहेस. ते म्हणजे कोण? भगवान. तू ते आहेस. तत्त्वम असी हे पद आहे. तत्व म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, आणि असी म्हणजे आहेस. ते तू आहेस. तू काही वेगळा नाहीस, पण तू विसरला आहेस.
तू अज्ञानी आहेस, तू लहान आहेस, तुझ्यामध्ये नावा चालत नाही. थेंब आणि समुद्र एकच आहे, पण थेंब लहान आहे, समुद्र व्यापक आहे. म्हणून ते तू आहेस हे सांगावं लागतं गुरुला, आणि गुरु हे सांगतो. म्हणून तत्वमसी हे महावाक्य आहे. त्याचप्रमाणे अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे. त्याचप्रमाणे अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्म आहे हे महावाक्य आहे. पण या महावाक्याचं तात्पर्य कशात आहे? जहल जहल लक्षणे. आपल्याला भागत्याग लक्षणेने हे समजून घ्यावं लागतं. म्हणून ते म्हणतात की जरी शब्द तिथपर्यंत पोहोचत नसले, शब्द जड आहे, तिथपर्यंत पोहोचत नाही, पण शब्दातला तात्पर्य तिथे जाऊन पोहोचतं. आणि म्हणून ते म्हणतात अर्थू बोलाची वाट न पाहे, तेच अभिप्रायोची अभिप्राय ते बी. माऊलींनी शब्द वापरला 9व्या अध्यायामध्ये की अर्थू बोलाची वाट न पाहे. अर्थ हा शब्दाची वाट पाहत नाही, अर्थ आधी बाहेर प्रगटतो आणि मग शब्द येतात. शब्दू पाठी अवतरे कृपा आधी. जे ज्ञानी असतात, पंडित असतात, महात्मे असतात, ते शब्दाने आशीर्वाद देत नाही. तुम्ही आम्ही शब्दाने आशीर्वाद देतो. ते कृपाच आधी येते आणि मग शब्द येतात. ते म्हणतात अर्थू बोलाची वाट न पाहे, तेथ अभिप्रायोची अभिप्राय ते बी. भावाचा फुल्लोरा हो तुझा ये मतीवरी. आणि म्हणून शब्द आधी येत नाहीत, मग काय येतो तर आधी अर्थ येतो आणि मग त्याच्या मागे शब्द धावतो. शब्द मर्थानुधावती असं म्हणतात. आधी अर्थ धावतो आणि अर्थाच्या मागे शब्द येतो. आपलं आधी शब्द येतो आणि मग अर्थ येतो. त्यांचा आधी अर्थ येतो आणि मग शब्द येतो. म्हणून ते म्हणतात हा शब्दाची वाली फेडीजे आणि अर्थाची अंगा घडीजे. म्हणून आपल्याला या ठिकाणी शब्दाची वालीफ म्हणजे वरचं आवरण ते फोडावं लागेल आणि मग अर्थाकडे जावं लागेल. या दृष्टीने ब्रह्म जरी अनिर्वचनीय असलं तरी ते गुणांनी याचं वर्णन कसं करतात तर ते म्हणतात मग शेवटी सोपाधिक जरी शब्द असला, शब्द सोपाधिक आहे. सोपाधिक म्हणजे सगुण. शब्द ऐकू येतो, शब्द दिसतो. आपण फळ्यावर शब्द काढला, दिसला, ऐकू आला, उच्चार केल्यानंतर ऐकू आला शब्द. पण अर्थ हा दिसत नसतो, अर्थ ऐकू येत नसतो. अर्थ ऐकू आला का? शब्द ऐकू आला. जनी जनार्दन स्वामींनी म्हटलंय की जसं पाटीवर आपण शब्द लिहिला, अक्षर पुसलं म्हणून अर्थ पुसला नाही. अक्षर पुसलं तरी अर्थ जसा पुसला नाही, त्याप्रमाणे शब्द लिहिला, शब्द दिसला, शब्द ऐकू आला, पण अर्थ दिसला का? अर्थ नाही दिसला. अर्थ तुमच्या मनात उत्पन्न झाला. म्हणून अर्थ हा जास्त सूक्ष्म आहे. आणि म्हणून अंतःकरण या ठिकाणी आता प्रत्येकाच्या मनातला अर्थ कसा आहे, प्रत्येकाच्या मनात अर्थ कसा प्रगटतो. उदाहरण त्यांनी असं दिलेलं आहे, संध्याकाळ झाली असं एखादी म्हटलं. संध्याकाळ झाली असं म्हणल्याबरोबर एखादी बाई म्हणेल अरे चला आज धनत्रयोदशी आहे, दिवे लावायचे. संध्याकाळ झाली. गवळी आहे, तो म्हणे अरे संध्याकाळ झाली का, चला गाईचं धार काढायची, संध्याकाळ झाली. एखादी म्हणेल दिवा लावायचा आहे, संध्याकाळ झाली. ब्राह्मण म्हणेल अरे चला संध्या करायची, संध्याकाळ झाली. म्हणजे संध्याकाळ झाली एवढा एक शब्दाचा उच्चार केला तर प्रत्येकाला वेगळा अर्थ प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला. का? त्याच्या भावनेप्रमाणे अर्थ निर्माण होतो. हे मला सांगायचे. प्रत्येकाच्या भावनेप्रमाणे. देव कसा आहे? देव शब्दात नाहीये, देव अर्थात आहे आणि अर्थ तुमच्या मनात आहे. म्हणून ते म्हणतात की जरी तो सोपाधिक असला तरी निरुपाधिक अर्थ प्रगट होतो. याप्रमाणे ते म्हणतात की शब्दाचं सामर्थ्य आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या शब्दाच्या आत अर्थाचं, शब्द हा कसा आहे, माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये म्हटलंय की बिंब जरी बचके एवढे तरी प्रकाशात त्रिलोक्य थोपकडे. शब्दाची व्याप्ती येणे पाडे अनुभवावी. माऊलींनी सांगितले शब्द कसा आहे तर बिंब जरी बचके एवढे. आपल्याला सूर्यबिंब आपण म्हणतो एक बचके एवढे. बचक म्हणजे एक आपल्या तळहाताने सूर्य झाकला. सूर्य तळहाताने झाकणं शक्य आहे का? पण तो जरी आपल्याला तळहाता एवढा वाटला तरी प्रकाशाच्या दृष्टीने सगळं विश्व त्यांनी प्रकाशित केलंय. प्रकाशात त्रैलोक्य थोकडे तैसे शब्दाची व्याप्ती येणी पाडी अनुभवावी. तसं शब्द दिसायला लहान आहे पण अर्थाच्या दृष्टीने महान आहे. म्हणून ते म्हणतात
की या शब्दाने आपल्याला अर्थ प्रगटतो आणि हा अर्थ आपल्याला यस्य निश्वसितम वेदाः, वेद हे भगवंताचे निश्वसित आहेत. आणि म्हणून ही अविद्या कशी आहे. आता मग श्रुती या ठिकाणी श्रुती काय बोलतात हे ते सांगतात की ब्रह्म कसं आहे. की ब्रह्म हे सत्यम ज्ञानामनंतम ब्रह्म, ब्रह्म हे सत्य आहे, ब्रह्म हे अनंत आहे, ब्रह्म हे ज्ञानरूप आहे. आणि पण यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत् प्रयत्न संविशन्ति, ज्यामध्ये ज्यातून हे विश्व निर्माण होतं, ज्याच्याद्वारे हे विश्व प्रचलित होतं आणि ज्याच्यामध्ये हे एकरूप होतं तो भगवान आहे. आणि म्हणून भगवान जर सर्वत्र आहे तर भगवंताशिवाय या जगात काय सांगा ना. तुम्ही कोणाचंही वर्णन केलं तरी ते भगवंताचंच वर्णन होतं. जेव्हा हा उद्दालक हे ऋषी होते आणि त्याचा पुत्र जेव्हा त्या उद्दालकाला तो शिकायला गेला आणि शिकवून आल्यानंतर त्याचे वडील विचारतात, का रे हे उद्दालका, शिकला का तू सगळं. हो म्हणाले, मी शिकलो. मग ते म्हणाले, मला तू एक सांग, काय शिकलास. एक घेतल्याबरोबर, एक वस्तूचं नाव घेतल्याबरोबर ज्यामध्ये सगळ्या वस्तू समाविष्ट होतात असं काही शिकलास का. ते म्हणाले, नाही बाबा. त्याचं नाव होतं आरुणी. त्या उद्दालकाच्या मुलाचं नाव होतं आरुणी. मग त्या आरुणीला विचारतात उद्दालक की एक गोष्टीचं नाव घेतल्याबरोबर त्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत असं शिकला का. ते म्हणे, नाही, माझ्या गुरुनी मला काही शिकवलं नाही हे. मग ते गुरुकडे जातात, गुरुला म्हणतात, तुम्हाला हे माहित नाही का. गुरु म्हणतात, मलाही माहित नाही. मग ते सांगतात, अरे आरुणी, हे सगळे पदार्थ पहा, हे सगळे मातीचे भांडे त्यांनी दाखवलेत. हे काय म्हणले, हे माठ आहे, ही येळणी आहे, हे बारीक असणारं बोळक आहे, त्याप्रमाणे ही पणती आहे. हे नावं वेगवेगळे, पण हे सगळं याच्यात काय आहे. ते म्हणजे माती आहे. या सगळ्यामध्ये काय, मृत्तिकेव सत्यम, या सगळ्यामध्ये काय सत्य आहे, मृत्तिका तेवढी सत्य आहे. माठ आकार आहे, वेळणी आकार आहे, पणती आकार आहे, त्याप्रमाणे बारीक असणाऱ्या पदार्थ वस्तू हे सगळे आकार आहेत. बोळक आकार आहे. सत्य काय, माती, मृत्तिकेव सत्यम. हे आरुणी उद्दालक म्हणतात, यात फक्त मृत्तिका तेवढी खरी आहे. म्हणून तुम्ही मृत्तिका, माती एवढं म्हणलं तर त्याच्यामध्ये घटही आला, त्यामध्ये वेणी आली, त्यामध्ये पणती आली, सगळे आले का माती. तसं मातीशिवाय जसं याच्यात काही नाही, तसं भगवंताशिवाय या जगात काही नाही. म्हणून कोणाचंही वर्णन केलं तरी भगवंताचंच वर्णन होतं. म्हणून आता ते सांगायला सुरुवात करतात. आणि मग या ठिकाणी जय 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 हे जामजित दोष गृभीत गुणान त्वमसि यदात्मना समवरुद्ध समस्त भगा अगजगदोक सामखिल शक्य बबोधकते क्वचित जयात्मना चरतोनुचरे निगमः. हे निगम म्हणजे वेद. तेव्हा वेदांनी भगवंताची स्तुती केली आहे आणि ही स्तुती करताना जय जय देवा तुमचा जय जयकार असो असं म्हटलंय. हे देवा तुम्ही अजित आहात, तुमचा जय जयकार असो. आणि ही माया ही कशी आहे तर दोष गृभीत गुणान. ही माया सगळ्यात कपिलखट आहे. माया ही सगळ्यात कठीण आहे. जी स्वैरिणीप्रमाणे हावभाव करून परपुरुषाला मोहित करते तशी ही माया सत्वादी गुण धारण करून जीवाना मोहित करते. तिचा नाश कर हे देवा, तू तिचा नाश कर. आता यानंतर आणखी याला वेदस्तुती का म्हणतात तर सगळ्या वेदांचं सार याच्यात आलेलं आहे. वेद उपनिषद याच्यामध्ये जे जे महत्वाचे सिद्धांत आहेत ते सगळे यामध्ये आलेत. म्हणून याला उपनिषद सार असं म्हणतात. स्वतः शुकाचार्य सुद्धा याला उपनिषद रससार असं म्हणतात. हे उपनिषदाचा रसाचं सार आहे. आणि या संबंधीचं जे विवरण आता करतील, आता प्रत्यक्ष वेदस्तुतीला जे सुरुवात करतील तो सगळा उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. आता दिवाळी सुरू झालेली आहे. दिवाळीच्या निमित्ताने ही ज्ञानाची दिवाळी आता उद्यापासून सुरू होईल. तेव्हा आजच्या धन्वंतरी पूजनाच्या निमित्ताने सर्वांना शुभ चिंतन करतो, थांबतो. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.
हरे राम 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 हरे हरे.